त्यानंतर देशमुख. हा बॉल हरवला तर नवीन दिला जाईल, हा आपला साधा नियम आहे. जा. नाही 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 2 मिनिटं. संदेश भाई थोडसा 2 मिनिट. मी बोलतो. पंकज देसाई आमचे मित्र आणि परळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांचं स्वागत होत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण संतोष भाई यांच्या माध्यमातून याचं स्वागत होते. पुष्पगुच्छ द्यायचा. त्यानंतर एक अशी पर्सनॅलिटी म्हणजे पंकज जाधव हा बुम आहे, परंतु हा आमचा डिशुम आहे. असे देशमुख साहेब ज्यांची पर्सनॅलिटी अशी आहे की ज्यांच्या समोर उभं राहताना ज्यांना 2 वेळ विचार करण्यात येईल अशा देशमुख साहेबांचे इथे स्वागत आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करत आहोत. त्यानंतर आता तुम्ही थोडंसं बोला आणि मग आपण या ठिकाणी 2 मिनिटं घेतो सर्वांची. खरं तर अतिशय आनंदाचा दिवस आहे. चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी क्रिकेट सामन्याचं उद्घाटन होत असताना सर्व क्रिकेट रसिकांसाठी आणि प्रेमींसाठी खुशखबर आहे. या ठिकाणी गेली 20-25 वर्ष ज्या मैदानाची आपण अपेक्षा करत होतो, सुसज्ज असं मैदान आपल्याला अपेक्षित होतं, ते मैदान या ठिकाणी आपल्याला लवकरच या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यासाठी मला वाटतं 5 लाख रुपये आदरणीय माजी आमदार धैर्यशील दादा पाटील यांच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचा भरघोस असा निधी या ठिकाणी आपल्याला मैदानासाठी उपलब्ध झालेला आहे. सर्वांनी या ठिकाणी दादांचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत. आणि ही क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि ही बातमी खरं तर या ठिकाणी विठ्ठलांना सिनकर, त्याचबरोबर आमचे सरपंच संदेशभाई कुंभार यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाले, त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि ते थांबतो. आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी वेळ काढून आलात त्याबद्दल भीमशक्ती आणि शिवशक्ती आयोजकांच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत करतो. असं आमच्या हीच या ठिकाणी विनंती करतो आणि 3 दिवस आपलं सहकार्य राहील अपेक्षा व्यक्त करून मी इथे थांबतो. हॅलो. दरम्यान सामना इथं सुरू होते. शिवशक्ती परली वर्सेस कोलत्रा. शिवशक्ती परली आणि कोलत्रा या 2 संघामध्ये ते सामने पाहायला मिळतोय. पहिलं षटक चालू आहे. पहिलं षटक आकाशाचं, धावसंख्या पोहोचते ती 12 वरती. पहिलं षटक हे मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. पुढे चेंडू आकाशाचा राईट मोर्ध विकेट शिवायाला जाते. चेंडू तडव्यांच्या दिशेने चेंडू जातोय. बहुधा चौकार होते का आणि पंच किती धावा? 4 धावा. या 4 धावांची धावसंख्या पोहोचते ती 16 माफ करायचं आहे. धावसंख्या पोहोचते ती 16. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. या आकाशाचं 16 धावा कुटण्यामध्ये यश मिळालंय ते शिवशक्ती परली संघाचा शिवा दळवी याला. अतिशय चांगली सुरुवात, चोख अशी सुरुवात म्हणावी लागेल शिवशक्ती परलीकडून. पुढे चेंडू आकाशाचा राईट मोर्दगड पंचांच्या पंच विठ्ठल तेलंगे यांच्या डाव्या हा आणि निर्धाव चेंडूची सांगतो होते. हे पहा, जे आम्हाला समालोचन जे लावलेले आहेत ते हिंदी अतिशय चांगलं वक्तृत्व भाषा आहे. ते माझे परमप्रिय मित्र निलेशजी नाईक साहेब यांचं स्वागत. आमचे भाऊ राहुल दादा गायकवाड हे करतील. निलेशजी नाईक साहेब एक मला वाटतं आकाश चोप्रा प्रमाणेच त्यांची आणि हा बहुधा षटकार. या 6 धावा, या 6 धावांची धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. षटक संपतोय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या पोहोचते ते 22. आता मी जातोय तो हिंदी जो आपल्याला चांगलं असं समालोचन कक्ष करणार ते एक षटकाखेरीज 22 बिनबाद 22 महागडं षटक म्हणायला लागेल कोल्हापूर संघाकडून. आकाशाचं आकाश अतिशय महागडं षटक, कारण पहिल्या षटकामध्ये 22 धावा कुटण्यामध्ये जे यश मिळालंय ते शिवशक्ती परली शिवा कर्णधार त्या संघा
खेळतोय तो मैदानामध्ये तळ टोकून उभा आहे शिवा आणि कल्पेश. स्वयंसेवकांना एक विनंती आहे, एक जार पाण्याचा जार आहे तो युट्यूबच्या इथं नेऊन ठेवायचा आहे. एक पाण्याचा जार. दुसरं षटक 5 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक टाकून पूर्ण झालेलं आहे. दुसरं षटक कोण घेऊन येते उत्सुकता इथं लागणार आहे. कल्पेश, अरे स्ट्राईक ना दादा, स्ट्राईकला आहे तो कल्पेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो शिवा. भरत वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन तो भरत. भरत काय करतोय तो, परंतु डावखुरा फलंदाज आहे तिथे. कल्पेश दळवी, भरत वैयक्तिक पहिलं संघासाठी. निखिल जाधव, सौरव सालवे, स्वयंसेवक जित गायकवाड, कृपया करून कॉमेंट्स मध्ये यायचं आहे. दरम्यान सामन्याकडे जातोय. एक षटकाखेरी धावसंख्या पोहोचते ती 22. 22 पूर्ण लॉस. अजून सुद्धा एकही मोहरा शिवशक्ती परली संघाचा गमवला नाही आहे. चांगली अशी सुरुवात, चोख अशी सुरुवात, कारण 5 षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू भरदेचा राईटम राऊंड द विकेट. पंचांच्या उजव्या साईडने मारा करेल तो भरत. चेंडू गुडलंड होती आपटतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक विनोद देशमुख चोखपणे बजवताना निर्दोष चेंडूची सांगता होते. भरदेची धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या पोहोचते ती 22. 22 पर नो लॉस. आणि हा षटकार या 6 धावा. या 6 डीजेला थोडा संधी देतोय. डीजे 28. धावसंख्या पोहोचते ती 28. शिवशक्ती आजच्या दिवसातील आमच्या विनंतीला मान देऊन गुरुग्राम पंचायतचे सरपंच, माजी सरपंच माननीय ॲडव्होकेट प्रवीणभाई कुंभार हे इथं उपस्थित झाले. त्यांचं स्वागत संतोष दादा देशमुख करतील. भाई वरती यायचंय. पहिला मोहरा गमवतोय तो 28 या धावसंख्येवरती कल्पेश बाद होतोय. कल्पेशच्या खेळीचा इथं अंत होतोय. डावकुरा फुलंदाज कल्पेशची जाग घेतो अल्पेश. दोन्ही सुद्धा सर मला वाटतं स्टीव आणि मार्को प्रमाणे दोन्ही बंधू मैदानामध्ये, परंतु एक बंधूची खेळीचा खात्मा डावखुरा फलंदाज तो तंबूत परततोय. त्याची हॅलो, या पहिल्या राऊंडसाठी नियम मी सांगतोय तुम्हाला. प्रतिपारी म्हणजे एक इनिंग 5-5 षटकांचे असेल. 2 ओव्हर मॅनेटरी पॉवर प्ले राहील आणि दोन्ही संघांसाठी रिव्ह्यू नसेल. लक्षात ठेवा, रिव्ह्यू नसेल. रिव्ह्यू फक्त पंच घेऊ शकतील जर त्यांना डाऊट वाटला तरच. पंच फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात डाऊट वाटला तरच, तोही एका इनिंगमध्ये एकच. त्याच्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम राहील हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने 2 ओव्हर मॅनेटरी पॉवर प्ले राहील. कंपल्सरी चेसिंग हा टेनिस क्रिकेटचा नियम आपल्या इथे लागू आहे आणि महाराजांचे आणि बाबासाहेबांचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे या स्पर्धेला कोणत्याच प्रकारचं गालबोट लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. दर्शकों से विनती है कि आप मास्क पहनिए. स्वागत, अभिनंदन आप सभी दर्शकों का, और स्वागत किया है शानदार तरीके से स्लॉग स्वीप के जरिए फाइन लेग के ऊपर से शिवा दलवी के बल्ले से निकलता हुआ ये ब्रांडेड
शिव शक्ति भीम शक्ति सिक्सर। इस बार मौका मिलता हुआ डीजे को। स्वीप के छक्के के लिए आदरणीय राहुल भाई गायकवाड़, इनके माध्यम से 201 रुपए का इनाम यहां पर लगाया जा चुका है शिवा दलवी के लिए। और इस 6 रनों के साथ 6 गेंदों पर 28 रनों की बेशकीमती और ताबड़तोड़ पारी खेलते हुए कप्तान शिवा दलवी, और इस 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पर। 34 गेंदों पर ही शतक जड़ा था। इस बार दाहिने हाथ से ओवर द विकेट फुलर लेन की गेंद अच्छी तरीके से कलाइयों का उपयोग किया है, और यही परिपक्वता यहां पर सभी खिलाड़ियों को दिखानी होगी, क्योंकि छक्का आने के बाद सामने वाली गेंद को गायकवाड़ सर प्लेस किया और इससे टेंशन को रिप्लेस किया। और इस आदि आपको ड्रिंक्स ब्रेक दिया जाएगा और निर्धारित 25 मिनटों में एक इनिंग को आपको समाप्त करना होगा, क्योंकि कोविड के नियम है दोस्तों। कोरोना हल्का नहीं मोटा है, कोरोना हल्का नहीं मोटा है। मास्क पहन लो ऋतिक, कफन से छोटा है। ये ध्यान में रखिए आप, क्योंकि कोरोना गया नहीं है। क्रिकेट के सभी नियम को हम फॉलो कर रहे हैं। अगर आईसीसी का रूल देखें तो दोनों ही कप्तान पंकज स्टैंड जो उनके पास खड़े होते हैं उसी माइक पर वो बोलते हैं, और जो कि मैच रेफरी होते हैं वो भी दूर से टॉस करते हैं। ये भी हमको ध्यान में रखना होगा कि कोरोना को आपको हराना, ये जंग इस साल भी जारी रहेगी। और क्रिकेट को अगर आपको आगे बढ़ाना है तो ये कुछ नियम हैं, उनका स्वागत करना होगा। तो इस परली के ऐतिहासिक भूमि पर शिव शक्ति क्रीड़ांगण कुंभाराली का ये शानदार कारवा, और जिस मैदान पर सुधागढ़ तहसील की पहली नाइट रजनी का आयोजन हुआ था वही ये मैदान। और ये देखिए मेरे सामने मेरे मित्र विशाल है ना, प्रमोद, मेरे दोस्त अजीज दोस्त है मेरे प्रमोद, उनका भी स्वागत है। लेकिन अब उनको कड़ी जंग है। किसके सामने जंग होंगी? उनकी शिवा दलवी के खिलाफ। वास्तव के नाम में फेमस है। 25 किलो की उनकी वो चैन थी। उस वक्त संजू बाबा के बड़े फैन थे। इस पूरे जगह के मालिक आदरणीय राजेश जी कुंभार, प्रदीप जी वागोस्कर, गणेश जी कुंभार और मुसरे साहब, इनका भी हम विशेष रूप से आभार व्यक्त करेंगे। आदरणीय राजेश भाई कुंभार हे इथे आलेले आहेत। असे व्यक्तिमत्व कायम लोकांना मदत करत असतात। अशा राजेश भाईंना विनंती असेल, आपण अतिथी मंचाकडे यायचं आहे। आपलं स्वागत सत्कार आपला सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही करणार आहोत। इसी दरमियान एक शानदार छक्का आया और 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 42 पर। 42 ऑन बोर्ड। फुल टॉस गेंद, लोअर फुल टॉस थे ऑन साइड पर मोड़ दिया था। ये देखिए ऋतिक नकाते जो कि आज स्कोरिंग की भूमिका कर रहे हैं। ऋतिक ये देखिए जो सामने की बाउंड्रीज है जो वो सबसे लंबी है। मैं गया बाउंड्री नापी मैंने, स्क्वायर लेग और फाइन लेग की जो बाउंड्रीज है वो सबसे छोटी है। ये ध्यान में रख के रही बल्लेबाजी होगी। और ये देखिए स्वर्गीय रमेश जी देसाई, इनके स्मृति प्रीत्यर्थ राज देसाई, इनके माध्यम से शिवशक्ति भीमशक्ति चषक के मैन ऑफ द मैच की ट्रॉफीज दी गई है। राज, इनका भी स्वागत। आदरणीय उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते, तुम्हा आम्हा सर्वांना अरुणोदय करणारे असे अरुणजी सकपाळ साहेब हे इथे आलेले आहेत। या मान्यवरांचा स्वागत सत्कार, त्यांचा सन्मान, त्यांचं प्रेम घेणं हे आमचं परम कर्तव्य गायकवाड साहेब। शिवशक्ती भीमशक्ती चषकाच्या निमित्ताने आपण एकतेचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत। मान्यवरांची मानदी आली आहे, त्याच्यामध्येच आपण क्रिकेट घेणार आहोत। क्रिकेटच्या मध्येच मान्यवरांचं स्वागत घेणार आहोत। धावसंख्या 47, जितू दळवी, मयूर देशमुख आणि पंकज देसाई ही त्रिमूर्ती आहे, लक्षात घ्या। जितू दळवी, पंकज देसाई आणि मयूर देशमुख ही त्रिमूर्ती आहे। कायमच एकत्र असतात, एकत्र बसतात, एकत्र उठतात आणि कायम क्रिकेटवर प्रेम करत असतात। इस बार स्लॉक स्वीप, ये है जलवा अल्पेश दलवी का। जब अल्पेश दलवी का बल्ला बरसता है तब वो चलता नहीं बरसता है, और गेंदबाज उनको आउट करने के लिए तरसता है। गेंदे भेजिए स्टेडियम के पार। इस बार गेंद को मिड विकेट के ऊपर से शानदार छक्का अल्पेश दलवी के बल्ले से। डीजे कृपया करून
2 मिनिटं डीजे. स्वयंसेवक मी विनंती करतो, स्वयंसेवकाला विनंती करतो की बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. धावसंख्या 53. म्हणून 3 षटकांकी सर धावसंख्या पोहोचते 53. चांगली अशी सुरुवात म्हणावं लागेल. जवळजवळ रन प्रति ओव्हर म्हणजे RPO रन प्रति ओव्हर 16च्या पाणी घेऊन जायचं आहे. 16च्या सरासरी खेळताना हा संघ अतिशय चांगला. अजून सुद्धा सर 2 षटकातील 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये काय होतंय, काय घडतंय, ते काय बिघडतंय, येणार वेळच काढणार आकाश पाटील साहेब यायचं. आपण सुद्धा ज्ञानेश्वर दलवी समाचलन कक्षामध्ये यायचं आहे. स्वागत करायचं आपल्या ज्ञानेश्वर दळवी. आदरणीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद, ज्येष्ठांचा सन्मान या व्यासपीठाच्या निमित्ताने करणार आहोत. अल्पेश दळवी यांचे वडील आणि खऱ्या अर्थानं 2 मुलांना घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे, असे अल्पेश आणि कल्पेश यांचे वडील ज्ञानेश्वर दळवी यांचे इथे आगमन झालेलं आहे. या शिवशक्ती भीमशक्ती चषक 2022च्या भव्य दिव्य अशा सोहळ्यामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. आदरणीय प्रसाद शेडगे यांच्या शुभ हस्ते आपण ज्ञानेश्वरजी दळवी साहेब यांचं इथे स्वागत करणार. मायेची उबदार शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ त्याने स्वागत करणार आहोत. सुंदर सामनावीरचा पुरस्कार गायकवाड साहेबांना बघतोय. आणि SK सागर कदम आलेला आहे. काय सागर कदम यांना सुद्धा विनंती, आपण अतिथी मंचाकडे यायचं. आपलं सुद्धा स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार. कारण सागर म्हटलं की त्याचा तो मजबूत कोयता मला आठवतो. त्याला यावंच लागेल. कारण खऱ्या अर्थानं माझ्या पण अर्धांगिनीची इच्छा आहे त्याने विळी बनवून द्यायची, पण 4 वर्ष झाले तो काही विळी बनवून मला देत नाही. सागर कदम मुख्य आयोजक आहेत ते, आणि आयोजकांची प्रमुख इच्छा आहे की सागर कदम आपण यायचा आहे. तो मैच में ऑन होते हुए भरत गेंदबाजी मार्ग पर. ये तो बताना ही था. लेफ्टी बैट्समैन गोविंद सालुंके 5 गेंदों पर 5 विकेट करसुंडे के मैदान पर उन्होंने लिए थे. इस बार आड़ा बल्ला और पहली गेंद पर छक्का जड़ा. क्या शानदार स्ट्रोक. और इस बार जो लंबी बाउंड्री थी उसे भी क्लियर करते हुए गोविंद सालुंके 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. ऋतिक नकाटे हमसे कहते हुए कि ये स्कोर जा पहुंचा है 59 पर 59 ऑन बोर्ड. डीजे दलवी के आउट होने के बाद ये बता दिया है गोविंद ने कि हम टेंशन या प्रेशर नहीं लेंगे. फुल लेन की गेंद ड्राइव किया था, ऑन साइड पर मोड़ दिया था, बल्ले के फेस को खोला था. अच्छा ड्राइव, लंबी बाउंड्री नहीं है वहां पर, शॉर्ट बाउंड्री है. ऋतिक देखिए स्क्वायर लेग पर, उसकी वजह से 2 रन लेना आसान नहीं है. और हमारे स्कोरर ऋतिक नकाते ने भी मास्क पहना है. हमारे अपडेटर जो कि 24 लाइव इवेंट्स में देखिए कि हर मैच में, हर टूर्नामेंट में अपडेटर हमें नहीं मिलते. हमरापुर प्रीमियर लीग में प्रणव थे, भेंडकल में कोई और था, चैंपियंस लीग में कोई और था. तो ये बड़ी टीम बनाकर रखी है संदेश पाटिल जो कि बोरली से बिलोंग करते हैं. और 24 लाइव इवेंट्स को आप सब्सक्राइब ज़रूर करिए, क्योंकि ये ऐसी यूट्यूब चैनल है जो आने वाले दिनों में आपको बड़े लंबे रेस की घोड़ी साबित होगी. रोशन देशमुख देखिए, उनकी अभी अभी जर्सी देखिए, इंडियाज ब्लूज, फॉलो द ब्लूज. ओ हवा में गेंद, लेकिन नो मैंस लैंड में गेंद है, तेजी के साथ आए हैं और क्या शानदार कैच. कार्बन कमाल कैच ऑफ द मैच. फील्डर का नाम भावेश का शानदार ये कैच का प्रयास और शानदार कैच. रोशन को पानी की जरूरत है, पानी लेकर जाइए. दीजिए विचाराने आम्ही हा चषक खेळ कुठेतरी चांगली दिशा देण्याचं काम गायकवाड सर यांच्या माध्यमातून करतोय. तो मैच में हम वापसी कर रहे हैं. भरत ने 2 विकेट लिए हैं, हालांकि एक शानदार छक्का जरूर खाए हैं. अपने स्पेल का ये 3रा विकेट उनका, लेकिन उनको रनों को भी रोकना होगा. रन अगर 70 प्लस होते हैं. इस बार गोविंद सालुंके का बल्ला चलता हुआ, ये कैच हो सकता था, ट्राई नहीं किया.
ट्राई 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 ट्राई। रितेश काळभोर ना, परली के बारक्या कांबळे। शॉर्ट पिच गेंद बारक्या कांबळे ने आते आते ही अपना ताकत दिखा दिया है। इनकी कलाइयां लोहे की बनी है। शॉर्ट पिच गेंद को के ऊपर से शानदार छक्का। डीजे इस शानदार 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 67 रनों पर। और यहाँ से अगर हम देखिए 6 गेंदों का खेल ऋतिक नकाते बाकी है। ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है क्योंकि आखिरी ओवर आना बहुत ही शेष है। बीसीसी परली और टाटा समाल आदरणीय एकनाथ दादा पर छोटे कद के खिलाड़ी गेंदबाजी मार्ग पर स्लॉग ओवर की गेंद लेकर पाली एंड की तरफ से 67 रन बने हैं। सचिन गायकवाड़, जिंदगी है कौम की तू कौम कर लुटाए जा। 26 जनवरी आने वाली है यहाँ पर गणतंत्र दिवस भारत का। और उसी दिन आई थिंक ग्राम पंचायत प्रीमियर लीग जो कि हमारे मित्र संकेत ठकोरे इनके माध्यम से आयोजित हैं, ग्राम पंचायत प्रीमियर लीग नवगढ़ 25 और 26 जनवरी में। इस सिंगल के साथ आगे बढ़ता 68 पर 68 69 69 69 धावा 69 रन स्कोर बोर्ड पर। ये बहुत ही अच्छा आयोजन हमें नजर आ रहा है। ये पूरे अगर कॉर्डलेस माइक होता ना तो पूरे ग्राउंड का भी चक्कर जरूर लगाता। इनर एज लगी थी और आकाश के हाथों में गेंद। शॉट फाइन लेग पर फील्डर थे और क्या शानदार थ्रो आकाश का, और गोविंद को चलता किया। कीजिए रनआउट के रूप में गोविंद मैदान से बाहर जाते हुए। यहाँ पर कोलाद्रे भी ये जान चुकी हैं कि यहाँ पर 70-75 तक टोटल जाता है पंकज। तो ये ऐसी पिच है जहाँ पर 70-75 चेस हो सकते हैं। हालांकि 3 गेंदबाज शिवशक्ति परली के पास जरूर हैं, लेकिन कोलाद्रे टीम में आज मुझे मेरे मित्र विशाल दीने नहीं नजर आ रहे। विशाल दीने मेरे बहुत ही करीबी मित्र हैं। हालांकि वो कहीं घूमने गए, उनका स्टेटस देखा है, वे घूमने गए ऐसा लग रहा है। लेकिन प्रमोद, जब उनका बल्ला चलेगा तो उनका बल्ला तलवार की तरह चलेगा। और तो फिल्म में जिस तरह से संजू बाबा ने वार किया था, वैसे ये हमें पंकज ने बताया है, उनका वार होगा। और ट्रम्प ऑफ द विकेट और रितेश कालभोर यहाँ पर होते हुए यहाँ पर दूसरी सफलता इस ओवर की मिलती हुई संदीप कदम को। आदरणीय अशोक भाऊ वाघमारे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे पाईक आणि वाघमारे साहेबांचं मी वाघमारे साहेबांना विनंती करतोय मला अतिथी मंचाकडे यायचं आहे आणि पंकजी देसाई ग्रुप ग्रामपंचायत परळी सदस्य यांच्या शुभ हस्ते अशोक भाऊ वाघमारे साहेब यांचे इथे स्वागत आपण करणार आहोत। डीजे इस ओवर की विकेट हैट्रिक हो सकती है क्योंकि एक रनआउट जरूर हुए हैं। अच्छी गेंदबाजी संदीप कदम द्वारा। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज रविंद्र मस्कर, एक और परिपक्व बल्लेबाज इन एट नंबर 7 लोअर मिडिल ऑर्डर में आए हैं रविंद्र। शॉर्ट पिच गेंद आगे निकलकर खेलने का प्रयास, स्टेप आउट किया था लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। गेंद गुडलैंड स्पॉट पर टिप्पा खाया और शानदार वापसी। स्लॉग ओवर में जिस रनों की अपेक्षा शिवशक्ति परली टीम कर रही थी, ऋतिक देखिए वे रन आ नहीं रहे हैं, लेकिन अच्छी वापसी की है कोलाद्रे टीम ने। मेहनत की है। प्रणय राजपुरकर मेरे मित्र, और यहाँ पर जो सभी शिवशक्ति कुंभाराली के जो सभी सदस्य हैं, उन्होंने मिथुन लांगी हो उनके नेतृत्व में सभी ने मेहनत की इस ग्राउंड को पूरी तरीके से 3-4 दिनों में बनाने के लिए। उनको जी मेहनत हुई है
उनके लिए हम विशेष रूप से आभार हैं। सागर कदम, इनको कौन भूल सकता है। सागर का जब भी साथ होता है तब हमेशा वे आगे बढ़ते हैं। सागर कदम, मिथुन लांगी, प्रणय राजपुरकर और ये सभी जो शिव शक्ति कुंभाराली की टीम है, इन्होंने इस ग्राउंड को बनाने में मेहनत की है। 5 गेंदों पर मात्र 2 ही रन आकर 3 सफलताएं जिन्होंने प्राप्त की हैं। हालांकि 2 सफलता उनके खाते में गई, एक टीम के खाते में जाएगी। आखिरी गेंद इस ओवर की रन बने हैं 69 धावा, 69 ऑन बोर्ड। शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर जाकर प्रमोद के ऊपर से गेंद को खींच दिया है, स्वीपर कवर बाउंड्री लाइन के बाहर। यह आता हुआ शिव शक्ति भीमशक्ति चौका और इस 4 के साथ इस पहले इनिंग की समाप्ति। पहले बल्लेबाजी करती हुई शिव शक्ति परली, जो कि शिवा दलवी की कप्तानी में खेल रही हैं, वो पहुंचे निर्धारित 5 ओवर में 73 रनों पर और 74 रनों का टारगेट यहां पर सेट किया है कोलाद्रे टीम के पास। गायकवाड़ सर, हमने अपेक्षा की थी 75 का टारगेट हो सकता है, 74 बने हैं। तो आइए अगले मैच का टॉस हम कर रहे हैं। बीसीसी परली बनाम टाटा समाल। दोन्ही संघांना आणि सगळ्या संघांना विनंती असेल की मैदानामध्ये येताना लाईनअप मध्ये जायचं आहे आणि मैदानामधून बाहेर येताना सगळ्यांनी लाईनअप मध्ये बाहेर यायचं आहे। परली क्रिकेट असोसिएशनचा हा आदर्श नियम आहे, याच्याकडे आपण लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून कोणालाही पेनल्टी दिली जाणार नाही। हेलो हेलो तो आइए शिव शक्ति भीम शक्ति चषक 2022 के दूसरे मुकाबले का टॉस। या बीसीसी परली जीतू दळवी आपल्या समोर आहेत। जीतू, व्हाट डू यू फील टुडे? यू हैप्पी? Yes, yes, I'm very happy. It's a beautiful weather today, and both team to best of luck. And it is beautiful आयोजन। वेल सेड जीतू। तो आइए जीतू दळवी के शुभ हाथों से टॉस होगा। बीसीसी परली का कैप्टन कहाँ पर आया है? संकेत वाघोसकर, टाटाचा माल संघाचा संघनायक। संकेत, या वर्षाची सर्वाधिक मोठी स्पर्धा आहे संकेत, तुम्ही खेळताय पहिल्या दिवशी, कसं वाटतंय? आम्हाला खूप भारी वाटतंय, कारण आम्ही एवढा मोठा टुर्नामेंट मध्ये खेळतोय आणि आम्ही वरती चांगलं खेळावं एवढं सांगतो। काय म्हणाल आयोजनाबद्दल? या वर्षीचा सर्वाधिक मोठ्या रकमेची स्पर्धा आहे, काही कारणास्तव आपल्याला बक्षीस थोडीशी कमी करावी लागली, परंतु सुंदर आयोजन आहे, काय म्हणाल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप भारी आहे, मला तर खूप आवडलंय। आणि टाटाचा माल संघाचा संघनायक आपण बघा इथं। जितू, ती बॅट जरा दाखवा। SD म्हणजे सिद्धेश दंतचा हा ब्रँड आहे, सिद्धेश दंत पालीचा SD ब्रँडने खेळताय टाटाचा माल संघाचा संघनायक आणि बीसीसी परली संघाचा संघनायक माझा मित्र प्रमिल आहे। प्रमिल, सामना आहे आणि यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये आहे तुम्ही, काय वाटतंय हा सामना कसा होईल? सामना अगदी चुरशीचा होईल, कारण मागच्याच टुर्नामेंट मध्ये आम्हाला सेमीफायनल मध्ये टाटाच्या माल संघाने पराभूत केलं होतं, त्यामुळं सामना हा बघण्यासारखा होईल। प्लेइंग 11 कोणकोणती असेल तुमची बीसीसी परलीची? ओके, आता टॉस होते, कोणाचा कॉल आहे? बीसीसी परलीज कॉल आहे। 5 षटकाचा सामना आहे, रिव्ह्यू नसणार आहे, फक्त पंचांना रिव्ह्यू राहणार आहे। टेल इज अ कॉल अँड टेल। बीसीसी परली या संघाने सामन्याचा नाणेफेक जिंकलेला, बॉल चॉईस करायचा आहे। प्रवीण, काय निर्णय आहे? आम्ही प्रथम रक्षण घेऊ आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू। एक गोलंदाजाला 2 षटक टाकायचे आहेत, कुठला तो गोलंदाज असेल ज्याचा दुसरा स्पेल महत्वाचा ठरेल? बघूया, आता आमच्याकडे गोलंदाजी तर चांगली आहे, अक्षय नकाते आहे, मी स्वतः बॉलिंग करतो। हॅलो, दरम्यान सामन्याला सुरुवात होती ते जिंकण्यासाठी 74 धावाचं लक्ष्य आहे। 30 चेंडू आणि 74 धावाचं लक्ष्य असताना कोल्हापूर संघ, पाहूया कोल्हापूर संघाचे दोन्ही सलामी मैदानामध्ये 12 खेळाडूंनी आपले नावं सांगायची आहेत। 12 खेळाडू कॉमेंट्रीमध्ये आलेले आहेत। कल्पेश अमृतकर आणि भरत सावंत। स्ट्राईकला आहे तो कल्पेश अमृतकर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो भरत सावंत। हे पहा, चंद्रकांत आरडे हे कुठं असेल तर कृपया करून
कॉमेडी मध्ये यायचं, आपलं स्वागत करण्यात येत इथे शिवशक्ती भीमशक्ती चषक. आता सामन्याकडे जातोय. 15-30 चेंडू आणि 74 धावाचं लक्ष्य. कल्पेश आंबरुसकर, गोविंद पहिला चेंडू खेळून काढते. एक धाव तो पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न होतो का पाहूया. अशा प्रकारे या दोन धावांशी संघाचं खातं बोलतोय. तो कोल्हापूर संघ जिंकण्यासाठी 74 धावाचं लक्ष आहे. 74. 30 चेंडू आणि 74 धावाचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवरती आमचे मामा धावसंख्या पोहोचते ती 2. गोविंद एक नावच द्यायला गोविंद दळवी, समाप करायचे साळुंके. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन तो गोविंद. सोरेक चेंडू पुन्हा कुठल्यानंतर चेंडू आपटतोय. बाकीचं काम यशस्वी शिवा दळवी चोखपणे बचावताना निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू म्हणजे धाव स्थिर होते. धाव संख्या पोहोचते ती 2 वरती. पहिले 2 षटक हे मॅनेटरी पॉवर प्लेचे षटक असतील. त्याच्यामुळे पॉवर प्ले षटकामध्ये कमीत कमीत किती धावा जमवण्यामध्ये यश येतोय तो येणारा काळच सांगणार आहे. पंच स्वेर चेंडू, या स्वेर चेंडू आव्हान भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 3 वरती. एक आव्हांतर धावीत भर पडते. गोविंद याचा सुरळाम पद्धतीचा चेंडू होता, फसवा चेंडू होता, परंतु आमचे पंच तिथं अतिशय दक्ष आहेत. विठ्ठल तेलंगे पंचांकडे दाद मागतात. पंच आम्हाला जे सामन्यासाठी लाभलेले आहेत ते विठ्ठल तेलंगे आणि प्रणित कडूये. पुढे चेंडू गोविंद याचा कल्पेशाला. सुरेख चेंडू, पुन्हा चेंडू निर्धाव जातोय. आमचे बंधू जे मॅच एक चेंडू 3 चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता होती, तो मनोज देशमुख कुठे असतील ते कृपया करून कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय. माझे परमप्रिय मित्र पप्या उप दिनेश जाधव हे सुद्धा इथं आम्हाला लाभलेले आहेत. पुन्हा त्यांचं स्वागत राहुल जी गायकवाड हे करतील. मग पहिलं षटक संपतोय. प्रणित कडू षटक संपल्याची खून करताना पहिल्या षटकाकरी धावसंख्या पोहोचते ती 3. अतिशय चांगली अशी गोलंदाजी शिवशक्ती परली संघाची. गोविंद दळवी साळुंके याची. दुसरं षटक कोण घेऊन येतो तर पाहूया. शिवशक्ती परली संघ. आता मात्र कोल्हापूर संघाला कर्णधाराला थोडासा विचार करावा लागेल की जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 74 धावाचं लक्ष असताना आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा जमवण्यामध्ये यश मिळालंय. ते आपल्या संघाला आता मोठ्या फटक्याची आतिषबाजी जरूर करावी लागेल. जसं शिवा दळवी यांनी केली होती तशीच. दुसरं षटक मला वाटते अल्पे दळवी घेऊन येईल. विठ्ठल तेलंगे 25 मिनिटांमध्ये एक इनिंग व्हायलाच पाहिजे आयोजकाचं इथे म्हणणं आहे. चला पंच सामना लवकर चालू करायचा आहे. एक षटक जवळ करून 5 मिनिटांमध्ये व्हायलाच पाहिजे, कारण पहिला सामना आहे आजच्या दिवसातील. पहिला सामना शिवशक्ती परली बनाम कोलत्रे. 74 धावाचं लक्ष आहे. 30 चेंडू आणि 74 धावाचं लक्ष असताना पहिलं षटक मॅनेटरी पॉवर प्लेचं सर टाकून पूर्ण झालेलं आहे. दुसरं षटक सुद्धा मॅनेटरी पॉवर प्लेचं असेल. भरत सावंत मोठ्या फटकेची आतिषबाजी करावं लागेल. सामना जर आपल्याला जिंका असेल तर दुसरं षटक मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक. दोनच खेळाडू चेंडू
निर्धाव स्वरूपाचा चेंडू मारतो. पंच काही इशारा न करता चेंडू जातो निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या 3. आता मात्र मोठ्या फटकेची नक्कीच आवश्यकता आहे. जर संघाला जर सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटके जरूर मारायला लागतील कोल्हापूर संघाला. मी म्हटल्याप्रमाणे आणि षटकार या 6 धावा, या 6 धावांनिशी धावसंख्या पोहोच. हा नो बॉल आहे आणि हा नो +6. शिवा बरोबर आहे. फक्त हा फ्री हिट नसणार आहे, लक्षात ठेवा. नाही ते सब लॉज आहेत. नियम 23 पण त्याच्यात लॉ असतात. नाही त्याला नियम नाही, त्याला लॉ बोलतात, पण ते सब लॉ असतात त्याच्यात. 7 धावा धावफलकावर अंकित होतील. धावफलकावर धावा आता बघतोय आपण. हा 10. या षटकामधील पुढील चेंडू अल्पेशाचा. आणि चेंडू पुन्हा जातोय तो षटकार. या 6 धावा, या 6 धावांची धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. मी मागाशीच म्हटलं होतं की मोठे फटके मारण्याची आवश्यकता आहे. तसंच मोठे फटके सुद्धा बॅटमधून पाहायला मिळत. ते भरत सावंतेच्या बॅटमधून खरंच चांगला असं 2 चेंडूवरती 2 खणखणीत षटकार मारून या धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. धाव इक्वेशन सांगता येईल तुला? इक्वेशन किती बॉल किती कसा असतो माहिती आहे? इथं लिहून ठेवायचा. 16 धावसंख्या पोहोचते ती 16. दुसरं षटक अल्पेश दलवीचं पंचांच्या उजव्या साईडने म्हणजे राईट मोर द विकेट मारा करेल तो. सुरेख चेंडू चांगल्या पद्धतीने आता खेळून काढले. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतो का पाहूया. एकच धाव. या 1 धावेनिशी धावसंख्या पोहोचते ती 17 वरती. धावसंख्या पोहोचते ती 17. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर मॅनेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. दुसरं षटक घेऊन येते तो अल्पेश दळवी. 2 षटकार लगातार मारल्यानंतर थोडंसं चांगलं असं गोलंदाजी मला लागेल. पुढे चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा षटकार. या 6 धावा, या 6 धावांविषयी धावसंख्या पोहोचते ती 23 वरती. कल्पेश अमृतकर अजून सुद्धा 51 धावाची आवश्यकता आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 51 धावाची आवश्यकता अजून सुद्धा. पुढे चेंडू अल्पेशाचा. कल्पेशाला नो चेंडू. फ्रीड आहे का? नो. या अवंत धावेत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 24. धावसंख्या 24 पर नो लॉस. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील अल्पे दलवेचं काही चेंडू शिल्लक आहेत. महागडं षटक अतिशय म्हणायला लागेल. हेलो कभी कभी क्या होता है, ज्यादा एग्रेशन में खिलाड़ी भूल जाते हैं कि ये फ्री हिट थी. ये ध्यान में रखना है आपको कि फ्री हिट जारी थी, डिसीजन भी बाकी था. इक्वेशन ऋतिक नकाते और 50 रनों की जरूरत है. 74 का पीछा करती हुई 24 पर पहुंची है टीम. आई थिंक 25 पर पहुंची है.
19 चेंडू 50 धावा, 19 गेंद और 50 की दूरी। यहाँ से एक हाथ बिंदी गेंद मैच में रोमांच लाएगा, लेकिन पंकज देखिए भरत जब तक मैदान पर है तो जिस तरह से महाभारत के कर्ण जब तक जीवित थे तब तक वो युद्ध जीवित था, उसी तरह से अगर भरत जीवित है जो 18 नंबर की जर्सी पहनकर खेल रहे हैं, वे अगर जीतू अंत तक रहते हैं तो ये मैच शिवशक्ति परली के लिए इतना आसान नहीं रहेगा जितना उन्होंने सोचा है। जब ओव्हर हुई है 18 चेंडू 50 धावांची गरज, 18 गेंदे और 50 की दूरी। हॅलो हॅलो चेक. शिवशक्ती भीमशक्ती चषक 2022 मध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. आदरणीय राजा शिव छत्रपती महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांना मुजरा करून तसेच आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करून तुम्हा मना घेऊन जातोय या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये जिथे शिवशक्ती भीमशक्ती चषक 2022 मध्ये आपण सामना पाहतो. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 50 रनाची आवश्यकता. खचाखच मैदान भरलं गेलं आणि आज पाहायचं आहे कुठला संघ आजच्या या पहिल्या दिवसामध्ये विजयाकडे वाटचाल करतो. जिथे आपण पाहतोय दहीगाव विरुद्ध शिवशक्ती परली, शिवादळवीच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. स्पीडअप घ्यायचं आहे. जो बल्लेबाजी कर रहे हैं आकाश भरत है। आकाश देखिए भरत जब तक है तो मैच में मजा, 3 ओवर के बाद ही ड्रिंक्स ब्रेक दिया जाएगा। 18 गेंदे 50 रन की जरूरत। आकाश युट्यूब काही सूचना पोहोचल्या जातात, आपण आवाज येत नाहीये, आयोजकांकडून काही सूचना पोहोचल्या जात आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर बॅक टू क्रिकेट तमाम लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 50 रनाची आवश्यकता. गोविंद सालुंके यांचा पहिलाच बॉल बघतो, स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय, तिथे मात्र आहे क्षेत्ररक्षक वेगाने येतात चेंडूवरती. एक धाव ऍड झाली जाते, ती मात्र दहीगाव या टीमच्या नावावरती आणि टोटल धावसंख्या आता पोहोचली जाते ती मात्र 25 धावा. 74 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. एकीकडे शिवशक्ती परली शिवादळवीचा संघ खेळतोय तर एकीकडे दहीगाव संघ. मात्र कल्पेश अमृतकर आता सांगतोय एक अगदी अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन दाखवलं गेलंय. गोविंद सालुंके पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवर. गती परिवर्तन, यावेळेला पाहतोय बॉल हवेमध्ये आहे, विकेट कीपर आणि तिथे आपण पाहतोय गोविंद सालुंके यांच्या माध्यमातून चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. अगदी शिवादळवीच्या हातामधली झेल होती, कॉल खराब पाहायला मिळाला आणि गोविंद सालुंके यांनी झेल टिपली नाही आणि तब्बल आपण पाहतोय एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र पुढे सरकली जाते. ती मात्र 74 धावांचा पाठलाग करत असताना 27 पाहायला मिळतं. नाईक सर, ज्या वेळेला ज्या वेळेला झेल सुटला जातो त्यानंतर फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावला जातो. आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. बिल्कुल सही कहा आकाश आपने, लेकिन 3 तिगाड़ा काम यहाँ पर बिगाड़ा। ये 2 रन आए हैं इस शॉट से। अगली गेंद गोविंद की, 16 गेंदे 47 की जरूरत है। ये अच्छी गेंद पुढे ठेवला होता बॉल. नाईक सर पाहतोय आता गोलंदाजांची चपलाई पाहायला मिळाली जाते. काही ना काही यावेळेला पाहतोय फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला, म्हणजे टप्पा पडल्याने विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय, कमबॅक केला जातोय. मात्र कल्पेश अमृतकर आणि राजेश आहेत या मॅच मध्ये, ते मॅच सोडणार नाहीये. त्या 2 फलंदाजांना माहिती आहे या मॅचचं महत्व. 1 नंबरचं पारितोषिक पाहिलं तर 50,000 या पारितोषिकाची आपण रविवारच्या दिवसामध्ये पाहाल कुठला संघ पहिल्या नंबरचं पारितोषिक पटकावेल. या ओव्हरचा बॉल पाहतोय, गती परिवर्तन, यावेळेला त्रिफलाची धोतय फलंदाज कल्पेश अमृतकरच्या खेळीची समाप्ती नाराज मुद्रेने. आता मात्र तंबूकडे वाटचाल करतोय. स्लोवर बॉल ठेवला होता, बॉल पडल्यानंतर अगदी बेल्स द डाऊन द ग्राउंड बेल्स पडल्या गेल्या आणि आता मात्र पहिला गडी बाद दहीगाव संघाचा पाहायला मिळाला जातोय. धावसंख्या सध्याच्या स्थितीला पाहायला मिळाली जाते ती मात्र 27. 74 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. ओव्हर नंबर आपण पाहतोय इथे मात्र 3रं षटक, पहिलं षटक जर का पाहिलं तर
गोविंद सालुंके यांनी हाताळलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा फक्त खर्च केल्या होत्या, त्या मात्र 3 धावा मात्र किफायतशीर गोलंदाजी केली होती. आणि आता आपण जर का पाहिलं, एक तिसरा नंबर सुद्धा वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. शिवशक्ती भीमशक्ती चषक 2022 आपण या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहतोय. नेत्रदीपक या स्पर्धेचं आयोजन. आणि खऱ्या अर्थाने जर का पाहिलं तर कशा पद्धतीने या मॅच मध्ये विनिंग संघ ठरला जाईल. एकीकडे शिवा दलवीकडे अनेक अनुभव आहे, मात्र इनॅट नंबर 3 वरती राजेश देशमुख बॅटिंग करण्यासाठी आलेत. ऑफ साईडला आम्ही नेहमी त्यांच्या ऑफ ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह आम्ही त्यांच्या बॅटमधून अनेक वेळा फटके पाहिलेत. मात्र सध्याची स्थिती पाहिली तर चेंडू बाकी आहेत या ओव्हरचे 2. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 27. 14 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. बॉलर तयार पुन्हा एकदा कोपुल एन कडून फुल टॉच होता. यावेळेला पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पडला जातोय. आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक हा 22वा नेम लागू होतोय आणि एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र पुढे सरकली जाते, ती मात्र 28 पर्यंत. 74 धावांचं टार्गेट चेस करत असताना इथे मात्र दहिगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खोपुलेन कडून पुन्हा एकदा बॉलर तयार गोविंद. हा यावेळेला पाहिलं मी मगाशी उल्लेख केलं होतं, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जाते. खूप चांगली गॅदरिंग शिवा दलवीच्या माध्यमातून पाहायला मिळाली जाते. अगदी पाहतोय मित्रांनो, या स्पर्धेचा पहिला दिवस खूप चांगली बॉलिंग राखली. पहिल्या ओव्हरमध्ये 3च धावा खर्च केल्या होत्या. फलंदाज राजेश सावंत बॅक टू पॅव्हिलियन. दुसरा हादरा मिळाला जातोय टीम दहिगाव संघाला. आणि आता मात्र पाहतोय कल्पेश अमृतकर तिथे मात्र पहिला गडी बाद झाला होता. दुसरा धक्का मिळाला जातोय इथे मात्र राजेशच्या स्वरूपामध्ये. आणि 3 ओव्हरची खेळाची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. महत्वाचं काम आमचे स्वयंसेवक पाहायला मिळतात करत असताना. यामध्ये निखिल जाधव असतील, जीत गायकवाड असतील, लक्की गायकवाड असतील, सचिन गायकवाड असतील, शांतनू कुंभार असतील, त्यानंतर आपण सागर कदम यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून स्वागत असेल. कारण खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जे बॉल मारल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातात ते आणण्याचं काम आमच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून अनेक काम असतील, ते फक्त बॉलच आणत नाहीयेत, ते अनेक कामं या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. आणि खूप चांगली स्पर्धा. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमचे आदरणीय KT गायकवाड साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एक मोठं नाव या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या समावेश जुळला जाईल. मात्र इथे बॉल बाकी आहेत 12 आणि विजयासाठी लक्ष असतील ते मात्र 46 धावांचं. प्रत्येक ओव्हर इक्वेशन असेल 23 धावांची. प्रति षटक त्यांना धावसंख्या उभारावी लागेल. तसेच धर्माजी जागडे सरांना सुद्धा विनंती असेल की सर या वेलकम, आपलं स्वागत आहे. 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 पाहतोय. येणारे आता मात्र बॉल बाकी आहेत 12 आणि 46 धावांची आवश्यकता आहे. 23च्या सरासरीने धावा प्रति षटक कराव्या लागतील. शिवशक्ती भीमशक्ती चषक 2022 पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बदल केला जातो. इनॅट नंबर 4 वरती गोलंदाजासाठी आता मात्र कल्पेश यावेळेला पाहतोय ऑफस्टमवरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे इशारा करतात की हा बॉल जाते वाईट आणि वाईटच्या निश्चित धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते, ती मात्र 29. तत्पूर्वी आम्ही एक स्वागत घेतोय आमच्या समवेत KT गायकवाड ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं स्वागत इथे केलं जातंय. त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणातून स्वागत आहे. तसेच भागवत गायकवाड त्यांचं स्वागत करतात. यावेळेला पाहते खूप चांगला फटका, खराब फिल्डिंग आणि चेंडू जातोय हा ना करत सीमारेषेच्या पलीकडे. खूप चांगला फटका जातोय 4 धावांसाठी. टोटल धावसंख्या आता मात्र पुढे सरकली जाते, ती मात्र आता 33 धावा. 74 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. प्रति षटक आता मात्र 11 बॉल 41 रनाची आवश्यकता आहे. भरत इथे मात्र सांगतोय मी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत काही घडू शकतं. बॉल तयार.
पुढे शफल झालेत. खूप चांगला फटका, बॉल हवेमध्ये आणि सेफ झोन तिथे मध्ये आपला झेल टिपला जातोय. भरत यांच्या खेळीची समाप्ती होते. कमबॅक केला जातोय गोलंदाज यांच्या माध्यमातून. आणि आता सध्याची स्थिती जर का पाहिली, 10 बॉल येणं बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये 41 धावांची गती आहे जिंकण्यासाठी. पहिल्या बॉलवरती चौकार आला, खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यानंतर तिथे पाहिलं क्षेत्ररक्षकांनी कुठलीही चुकी केली नाहीये. आता मात्र सकाळच्या सत्रामध्ये लागते खारी, मात्र आता बॉलर करते खूप बॉलिंग भारी. कमबॅक केलं गेलं, ही महत्वाची बाब आहे आणि यासाठी त्याला जाणला जातो. आणि आता कमबॅकची स्थिती आता आपण पाहतोय. आता नवीन फलंदाज इंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र प्रमोद कदम. त्याला साथ देण्यासाठी जर का विचार केला तर भावेश मुटळ या 2 फलंदाजांना आता इथे किल्ला लढवावं लागेल. 10 बॉलचं खेळ शिल्लक आहे आणि 10 बॉलमध्ये 41 रनाची आवश्यकता. गती परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला जातोय. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा इशारा करतात की हा बॉल आता मात्र वाईट जातोय. धावसंख्या 1 नी पुढे सरकली जाते. 34, 10 बॉल आणि आता मात्र 40 रनाची आवश्यकता होऊ शकतात. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकाराची आवश्यकता. ऑन साईडला ऑर्थोडॉक लॉंग ऑनला फटका खेळला जातोय. इथे मात्र तिथे गोविंद सालुंके चेंडूच्या खाली येतात. एकेरी धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या 1 नी पुढे सरकली जाते. ती मात्र दहिगाव या संघाची, ती मात्र 35. कल्पेश अमृतकर दुर्दैवी पद्धतीने बाद झाले. राजेश देशमुख दुर्दैवी पद्धतीने बाद झाले आणि आता मात्र थोडासा दबाव आहे. जो चांगला सेन्सिबल क्रिकेट खेळेल, समजूतदार क्रिकेट खेळेल, तो मात्र इथे विजयाकडे जरूर वाटचाल करेल. रवी लोखंडे, शाखा अध्यक्ष दहिगाव, यांचं इथे स्वागत केलं जाईल. आदरणीय आमच्या ऍडव्होकेट सुशीलजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते त्यांना स्वागत केलं जाईल. मात्र खूप चांगला बॉलिंग पुढे ठेवला होता बॉल. अगदी पाहतोय त्याची दखल घेतली होती गोलंदाज भाया याने. यावेळेला पाहतोय खूप चांगला फटका आहे. शिवा दलवे आपल्या फॉलो थ्रो मध्ये विकेट किपिंग करत असताना झेल टिपला जातोय आणि आता मात्र प्रमोद कदम यांची खेळीची समाप्ती होते. अगदी शिवशक्ती भीमशक्ती चषक 2022 मधले आपण नेत्रदीपक आयोजन पाहतोय. एक महत्वाची सूचना आहे आयोजकांकडून. ज्या वेळेला आपण स्पर्धा खेळणार आहात तर आपली 11 प्लेइंग लिस्ट आपण तयार ठेवूनच यायचं आहे. युट्यूब वाल्यांकडे आपण ती सुपूर्त करायची आहे. 24 लाईव्ह इव्हेंट. संदेश पाटील आणि त्यांची ऑल ओव्हर टीम या स्पर्धेला कव्हर कर. धावसंख्या आपण पाहतोय 35 रन्स आणि आता रन हव्या जिंकायला 39 रनाची आवश्यकता आहे. कमबॅक केला जातोय. पहिलं षटक गोविंद सालुंके यांनी हाताळलं होतं. फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं अल्पेश दलवे यांना बॉलिंग करत असताना 21 धावा खर्च केल्या. शॉर्ट ऑफ प्लेन यावेळेला थोडासा पाहायला टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा विकेट किपर यांच्या हातामध्ये. ओव्हर नंबरचं जर का पाहिलं तर आता मात्र 4थं षटक संपला जातोय आणि 4 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 35 धावा. मी तर म्हणेल गोलंदाजाने कमबॅक केला. प्रमोद गायकवाड सर आमच्या दीपक गायकवाड आमच्या समवेत जुळले गेलेत. आता मात्र 6 बॉलचं खेळ शिल्लक असेल आणि 6 बॉल मध्ये आता 39 रनाची आवश्यकता आहे. काय सांगाल दीपक सर? आपण पाहिलं की गोलंदाजांचा बोलबाला राहिलं. गोविंद सालुंकेने पूर्णपणे टीमला सावरलं गेलं. एक ट्रम्प कार्ड आहे त्यांच्याकडे डावकुरे हाताचा आणि त्याचा उपयोग केल्यानंतर संघाला त्याने फ्रंटफूट वरती आणलं. आणि अजून एक उल्लेख करेल, कुठे संघ दहिगाव बॅकफूट वरती गेला. कल्पेश अमृतकर दुर्दैवी पद्धतीने बाद झाले आणि त्यानंतर जर का आपण उल्लेख केलं तर राजेश सुद्धा देशमुख बाद झाल्यानंतर संघ बॅकफूट वरती गेला. आता येणारे बॉल सध्याचे बाकी आहेत ते मात्र 6 आणि विजयासाठी टार्गेट आहे ते मात्र 39 रनाची आवश्यकता आहे. शिवशक्ती भीमशक्ती चषक आपण पाहतोय मित्रांनो. एक देखणं आयोजन या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉगिंग ओव्हर डेट ओव्हर बॉलिंग करण्यासाठी आता आमंत्रण केलं जातंय.
मात्र आता संघ पूर्णपणे दहिगाव संघ बॅकफूट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकली जाते, ती मात्र 40 पर्यंत. 74 धावांचं टार्गेट चेस करत असताना 40 धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेला पाहतोय पुन्हा एकदा पंच आमच्याकडे प्रणित कडू सर आमच्याकडे इशारा केला जातो. इथे मात्र वाईट येते, वाईटच्या निश्चित धावसंख्या 41 पाहायला मिळाली जाते. 74 धावांचं राहुल सर टार्गेट चेस करायचं होतं, मात्र पाहिलं गोलंदाजाने कमी धावा खर्च केला. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, झेल होण्याची शक्यता होती, मात्र तिथे गोविंद सालुंक्याने आपण पाहिलं चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार. डीजे टाटाचा माळ आणि बीसीसी परली संघाला विनंती आहे आयोजकांकडून